नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. 22 मे या जागतिक जैवविविधता दिनाच्या पार्श्वभूमीवरती ठाणे शहरातील ऐतिहासिक मासुंदा तलावाच्या पुनरुज्जीवनासाठी ठाणे महानगरपालिका, सोसायटी जनरल आणि भागीरथ संस्थेने हाती घेतलेला पर्यावरणपूरक उपक्रम विशेष लक्षवेधी ठरलेला आहे. महापालिका आयुक्त सौरव राव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आला असून या उपक्रमामुळे तलावातील जैवविविधतेचे संवर्धन आणि जलस्रोतांचं संरक्षण करण्यास मोठी मदत होणार आहे. सध्या शहरी आणि निमशहरी भागातील जलस्रोत, घरगुती कचरा, सांडपाणी, पोषक तत्वांचे अतिप्रमाण तसेच सेंद्रिय प्रदूषकांमुळे मोठ्या प्रमाणावरती दूषित होत आहे. या पार्श्वभूमीवरती प्रदूषित जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी फायर टो मेडिशन अर्थात वनस्पतींच्या साहाय्याने पाणी शुद्ध करण्याची पद्धत प्रभावी, शाश्वत आणि किफायतशीरपणे उपाय म्हणून पुढे येत असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या जलस्रोत पुनरुज्जीवन मोहिमेला हातभार लावण्यासाठी सोसायटी जनरल CSR निधीतून आणि त्यांच्या सहयोगी स्वयंसेवी संस्था भागीरथ यांच्या माध्यमातून मासुंदा तलाव फ्लोटिंग वेटलँड्स म्हणजेच तरंगती वनस्पती बेटे उभारण्यात आलेली आहेत. यासाठी कॅनना इंडिका या वनस्पतीचा वापर करण्यात आलेला आहे. तसेच तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी कॉस्केड एअरटेल्स आणि सबमर्सिबल मिक्सर्स कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. या संपूर्ण उपक्रमाला ठाणे महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचं मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य लाभलेलं आहे. या नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक पद्धतीमुळे मासुंदा तलावातील पाण्याचा दर्जा सुधारण्यास, तलावाचं सुशोभीकरणास तसेच जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. युवक युवतींना रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या सहकार्याने होणारा हा मेळावा सकाळी 11 वाजल्यापासून चरई परिसरातील मावळी मंडळ शाळा टेलिफोन एक्सचेंज जवळ ठाणे येथे मोठ्या उत्साहामध्ये प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या रोजगार मेळाव्याचं आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ठाणे तसेच कास्टेक IT अँड प्लेसमेंट इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे हा रोजगार मेळावा फक्त ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील युवक युवतींसाठी आयोजित करण्यात आला होता. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक महत्त्वाची संधी ठरली आहे. उमेदवारांनी ह्या रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडला. हा विशेष कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांनी आमदार संजय केळकर यांचे विशेष आभार मानले. या कार्यक्रमाविषयी केळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिलेली आहे. यावेळी आमदार संजय केळकर यांच्यासोबत माधवी नाईक, माजी उपमहापौर सुभाष काळे, माजी उपमहापौर अशोक भोईर, नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक सीताराम राणे,
नगरसेविका उषा वाघ, नम्रता कोळी, महिला मोर्चा अध्यक्ष स्वप्नाली साळवी, शेखर पाटील यांसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. त्या मुलीचं नाव आहे तर ती पिशवी बॅग आपलं घेऊन. त्या मुलीचं नाव रिया कनोजिया आहे. ती शाळा बदलत होती फी भरता येणार नाही म्हणून, पण साहेबांकडे आपण ज्या वेळेला हा प्रसंग घेऊन गेलो त्यावेळेला साहेब म्हणाले की शाळा बदलायची गरज नाही, शाळा खूप सुंदर आहे, चांगली आहे. आज महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास विभाग आणि आमच्या सगळ्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी आम्ही रोजगार मेळावा आयोजित केला आहे. हा 6वा रोजगार मेळावा आहे आणि आमचा अनुभव खूप चांगला आहे. आधीच्या रोजगार मेळाव्यामध्ये अनेक आस्थापना या ठिकाणी येऊन वॉक इन इंटरव्ह्यू घेतला त्यांनी आणि अनेक तरुणांना याच्यामध्ये संधी मिळाली. आज देखील जवळजवळ 400-500 विद्यार्थी तरुण जे 10वीपासून ते डबल ग्रॅज्युएटपर्यंतचे आहेत मुलं मुली, ते या ठिकाणी येणार आहेत. अनेक जणांनी नोंदणी पण केलेली आहे. 3 वाजेपर्यंत मला वाटते 400-500 विद्यार्थी याच्यामध्ये सहभागी होतील. या 30 आस्थापना याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. मला निश्चित खात्री आहे की तात्काळ वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये देखील अनेक जणांना संधी मिळेल. खरं म्हणजे शासनाच्या माध्यमातून अनेक उपक्रम असतात, परंतु रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून एकदम अनेक जणांना देखील नोकरी मिळण्याची संधी मिळते आणि त्यामुळे अशा प्रकारचे मेळावे, रोजगार मेळावे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये निरनिराळ्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये देखील आम्ही आयोजित करणार आहोत. कळवा येथील गणपतीपाडा भागात रस्त्यालगत उभ्या केलेल्या 10 कारची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार पहाटे उघडकीस आलेला आहे. या घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी कळवा पोलीस ठाणे गाठले. या भागामध्ये नशेबाज यांनी उच्छाद मांडत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलेला आहे. कळवा येथील गणपतीपाडा भागामध्ये ही घटना घडली असून ठाणे शहराच्या वेशीवरती हा भाग येतो. गणपतीपाड्याच्या पुढे नवी मुंबई शहर सुरू होते. परिसरात वाहनं उभी करण्यास पुरेशी जागा नसल्याने नागरिक त्यांच्या कार, दुचाकी रस्त्यालगत उभं करतात. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास 10 कारच्या काचा फोडण्यात आलेल्या आहेत. यामध्ये अनेक महागड्या कारचा देखील समावेश आहे. या भागामध्ये नशेखोरांचा वावर देखील असल्याचा आरोप केला जातोय. त्यांच्याकडून हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप रहिवाशांनी केलेला आहे. शुक्रवारी सकाळी रहिवाशांनी कळवा पोलीस ठाणे गाठले, तसेच तक्रार देण्याची प्रक्रिया देखील सुरू केली. दरम्यान या घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपींविरोधात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू आहे. गावदेवी भाजी मार्केटमध्ये आगीत अडकलेले पालिकेचे सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांना वाचवताना प्राणाची बाजी लावणाऱ्या
अग्निशामक दलाचे स्थानक अधिकारी सागर शिंदे यांचं पार्थिव नितीन कंपनी परिसरातील मुख्य अग्निशमन केंद्रात आणताच माझं लेकरू कुठे गेले असं म्हणत त्याच्या आई जयश्री यांनी हंबरडा फोडला। त्याचवेळी शिंदे यांची पत्नी माधुरी यांच्यासह नातेवाईक अग्निशामक दलातील कर्मचाऱ्यांच्या अश्रूंचाही बांध फुटला। अग्निशामक दलाने त्यांना शहीद सलामी दिल्यानंतर सागर शिंदे यांच्यावरती बाळकुम येथे रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले। तर सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांच्यावरही पुण्यातील गंगापूर या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले। शिंदे यांच्या मागे त्यांची आई, पत्नी आणि 2 महिन्यांची मुलगी असा परिवार आहे। शिंदे यांच्या पार्थिवाला महापौर शर्मिला पिंपोळकर, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार माधवी नाईक, महापालिका आयुक्त सौरव राव, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, गटनेते अभिजित पवार, नगरसेवक नारायण पवार इत्यादींनी मानवंदना दिली। ठाणे अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके, माजी मुख्य अग्निशमन अधिकारी अरविंद मांडके यांच्यासह मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कुळगाव, बदलापूर अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी यांनीही शिंदेंना मानवंदना दिली। शिक्षणासाठी आपले प्राणाची आहुती दिली आहे बद्दल सागर शिंदे यांच्या सर्व कुटुंबियांनी थोडं मागे राहा। हॅलो तिकडे हे ठाणे महानगरपालिका अग्निशमन दलाकडून त्यांच्या कुटुंबियांना एक श्रद्धांजली। शहरासाठी स्वतःला बलिदान देऊन एक खूप मोठ्या अभिमान आणि खूप मोठं शौर्य हे आज भारत माता की अरे सगळं करण्यात आलं तरी काही फरक पडत नाही। ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे डोकी बत्थड झाले, दगड झालेत अधिकारी। शहरातील गावदेवी मार्केटला पहाटे लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या एक अग्निशामक दलाचा जवान आणि एका सुरक्षा रक्षकाच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे। तर अग्निशामक दलाच्या 2 जखमी जवानांना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत देण्यात येईल असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले।
संध्याकाळी त्यांनी गावदेवी मार्केटला भेट देऊन पाहणी केली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी गावदेवी मार्केटमध्ये झालेली आगीची घटना ही अत्यंत दुर्दैवी असून आगीमध्ये 2 जणांना आपला जीव गमवायला लागला आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या दोन्ही जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो असं शिंदे यांनी सांगितलंय. तसेच झालेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन या मार्केटचे आणि ठाण्यातील इतर मार्केटचेही तातडीने इलेक्ट्रिक ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तसेच या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या जवानांना विम्याचे 12 लाख रुपये तातडीने देण्यासोबतच ठाणे महानगरपालिकेकडून 10 लाख रुपये देण्यात येतील असंही जाहीर करण्यात आले. या आगीत व्यापाऱ्यांचे आणि गाळेधारकांचं मोठं नुकसान झालं आहे. अपरात्री आग लागल्याने त्यांना सामानही बाहेर काढता आलेलं नाही. त्यामुळे मार्केट हे संपूर्णपणे आगीत जळून खाक झालेलं आहे. ठाणे महानगरपालिका आयुक्तांना हे मार्केट स्वच्छ करून त्यात इलेक्ट्रिक काम पूर्ण करून ठाणे महानगरपालिका आयुक्तांना हे मार्केट तातडीने स्वच्छ करून त्यात इलेक्ट्रिक काम पूर्ण करून येत्या 10 दिवसात व्यापाऱ्यांना पुन्हा व्यवसायासाठी हे गाळे हस्तांतरित करावेत असं निर्देशही दिल्याचं शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं आहे. खाली बघा रे. अतिशय दुर्दैवी आहे आणि पहाटे ही घटना घडली. आयुक्तांची माझं सकाळीच बोलणं झालं आणि त्याप्रमाणे प्राथमिक जर आपण पाहिलं तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असं प्राथमिक अहवालानुसार आता तरी लक्षात येईल. चौकशी त्याची होईल आणि जे दोघं याच्यामध्ये सागर शिंदे आणि काळू गाडेकर, एक सुरक्षा रक्षक आणि एक अग्निशमन विभागाचा जवान, हे 2 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडले. ही अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. त्या दोघांच्याही परिवाराला ठाणे महापालिकेने प्रत्येकी 10 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि जखमी जे आहेत त्यांना 1 लाख रुपये देण्याचा प्रत्येकी निर्णय घेतला आहे आणि जे मृत्युमुखी पडले त्यांना त्यांच्या नातेवाईकांना अनुकंपाखाली नोकरी देण्याचा देखील निर्णय झाला आहे. मी सकाळीच मुख्यमंत्री महोदयांशी या बाबतीमध्ये चर्चा केली आणि हे जे गाळेधारक 155 आहेत त्यांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्याचंही पंचनामे करून त्यांना देखील शासनाच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपण मदत करू आणि त्यांचं देखील जे काय आता व्यवसाय बंद झालेला आहे तो पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर महापालिका प्रयत्न करते. संपूर्ण इमारत आहे त्याची स्वच्छता पहिली केली पाहिजे, साफसफाई, त्याची रंगरंगोटी केली पाहिजे, त्याचे जी काही सगळी वायरिंग जळालेली आहे इलेक्ट्रिफिकेशन करायला पाहिजे आणि त्याचं फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट हे देखील होईल जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल. त्यामुळे आणि जवळपास 10 दिवसामध्ये पुन्हा या सर्व लोकांचा व्यवसाय या ठिकाणी सुरू होईल अशा प्रकारचा प्रयत्न जो आहे तो ठाणे महापालिकेच्या माध्यमातून होईल. आयुक्त आणि त्यांचे सगळे टीम स्वतः याच्यावर लक्ष ठेवून आहेत. भविष्यामध्ये देखील अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठी जे काही उपाय करायचे ते उपाय केले जातील. गाळेधारकांनी देखील या बाबतीमध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे. ती देखील काळजी ते लोक घेतील आणि आता यातून या अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जे काय उपाय आणि नियोजन करावं लागेल ते केलं. अग्निशमन यंत्रणा जी आहे, जो एक सुरक्षा रक्षक जो आहे वरती होता, त्याला खाली येण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सांगत होते
आणि त्याला वाचवण्यासाठी हे आपले 4 जवान वरती गेले, बरोबर आहे ना? आणि त्यामधला सुरक्षा रक्षक दुर्दैवाने मृत्युमुखी पडला आणि त्याबरोबर अग्निशमन दलाचा जवान स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला वाचवण्यासाठी गेला, त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ज्या ज्या काही अडचणी असतील त्या आयुक्तांशी मी बोलेन, चर्चा करेन. कुठली अडचण कुठल्याही भरती प्रक्रिया असेल किंवा आणखी कुठली प्रक्रिया असेल त्यामध्ये येणार नाही याची काळजी आपण. जे मार्केट्स आहेत त्या आयुक्तांशी माझी चर्चा झाली. सगळ्याचं फायर ऑडिट आणि स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे हे युद्ध पातळीवर केलं जाईल आणि अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत यासाठी जे काही उपाय योजना करायचे ते केले जातील. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.